आता अभ्यास कंप्लीट झाला नाही का? रिपीट होतं ना तू यावेळी दोघे बहीण भावाचं. तरी म्हणतो की आता काय होईल, 21 तारखेला डबल पेपर आहे, पेपर फुटला नच झालं तर झालं. आता फुटला पण आता डबल जरी परीक्षा होत असेल तर मग तुला लोड काय देऊन राहिला? अभ्यास तर आहे ना तुझ्या पुरेपूर, मग तुला काय भेव आहे? तसं नाही डॅडी, विषय कसा आहे, आता तेच ते अभ्यास, आता डबल माणूस कसा आहे त्या स्पीडने नाही करू शकत. आता हे पेपर फुटल्याच्यानं पुन्हा अभ्यास करून आता ते परीक्षा द्या. क्वेश्चन कोणते येतात, काय येतात, आता तसंच तेवढे मार्क भेटते नाही भेटत. आता यावेळेचा पेपर चांगला गेला आता माझा, असं वाटतं की यावेळेस निघतो मी चांगल्या पद्धतीशी. पण आता हे आमचं दोघांचे मोठं अडचणीत कामाला आता. आता चालू आहे अभ्यास, तसं काही हे नाही म्हणा, पण आता काय मी काय करू शकतो याच्यात. पण माझ्या मनावर परिणाम खूप झाला ना आता, प्रेशरमध्ये आलं ना. तेच ते गोष्ट नसते होत ना डबल डबल. हो ना, ते सगळं बरोबर आहे. आता असते ते तर समजतेच मला. एक वेळ परीक्षा दिल्यावर ते माणूस मन काढते त्यातून. आता हे डबल म्हटल्यावर हो तरी पण आहे, पण माणसानं खचून नाही गेलं पाहिजे. हो, असू दे ना परीक्षा, त्याच्यात चांगलं जोमानं उत्तर लिही आणि चांगले मार्क पाड. ठीक आहे, ठेव आता. पैशाच टेन्शन नको घेऊ, पैसे गिसे पाठवतो मी अजून लागले तर. काही अडचण नाही. बरं ठीक आहे, ठेवतो मग पप्पा. ओके. मेवणे बा काय आहे काय म्हणलं तुमच्या मुलाचं? हो, काय पुण्याला कुठं क्लास करायला असते म्हणता मुलगा आणि मुलगी? हो, काय झालं ते टेन्शन मध्ये दिसून राहिलं जरासं? काय करू राहिले ते? काय झालं काय म्हणलं गडबड? आम्ही आलो धोंड्याले, तुम्ही आहे टेन्शन मध्ये. काय सांगा जवळ बा बा टेन्शनमध्येच आहे म्हणून. हो ना, पोट्याला टेन्शन आहेच आहे. आता आम्ही आता सांगून नाही राहिलो त्याले. हो, आमचं ते बा रात्र झोपा नाही आम्हाला. हो, काय करता हो, एवढा पैसा ट्युशन क्लासेसले आम्ही लावला, पण आता काय होईन याचं आम्हाला समजून नाही राहिलं. हो ना, ते कोणता ते गेला ना CBI मध्ये, ते किती पोट्याचं भवितव्य अंधारात घातलं त्यानं. खोटे डॉक्टर तयार करणारा ते, खोटे गावकर. सांगा काय करावं म्हणला. हो, अशा परिस्थितीत मी पोरावर इतकं टेन्शन आलं ना. आता मी म्हणते कसं करू? डबल पेपर आहे ना, पेपर फोडला ना त्यानं. मग काय तर नीटचा पेपर पुरा फोडला त्यानं, पुरे प्रश्न त्याचे. मग काय करा आता, इतकं जर असेल तर काय कसं काय म्हणलं. खऱ्या पोट्याचं काय होईन काय? अरे बाप! म्हणजे त्याच्यात तुमची मुलं होती का? तिथे ट्युशनले? हो, त्याच्या इकडे नव्हते, होते दुसऱ्या क्लासेसले, पण त्याच्या सत्याना झाला सगळ्याचा आता. डबल पेपर द्यायची पडली, पण पेपर आता डबल होणार आहे. जे आता घेतला होता द्यायचा 3 मेले, हो, ते आता 21 जुनला डबल द्यायला लागते. म्हणजे आता डबल अभ्यास करून आला का द्यायला तेच ते. आणि पहिल्यासारखं मूड राहते का मग अभ्यास करायचं? आला ना पोट्याच्या याच्यावर मानसिकतेवर परिणाम, तिघांना आत्महत्या केल्या म्हणते. मग काय तर येतेच ना टेन्शन. आता म्हणलं त्याला तर अंदर ते तर झालं जमा. कोट्यावधीची इस्टेट जमा केली त्यानं पोट्याच्या भरोशा. आता आपलं आपलं किती नुकसान झालं पोट्याचं ते नाही पाहता तुम्ही? तेच म्हणतो मी, कॉलेजमध्ये पोट्टेच दिसत नाही ना, सगळे क्लासेसलेच असते ना. तेच तर म्हणलं बा, पोट्टेला आता काही शाळा कॉलेज राहिलं का नाही का निरा. क्लासेसच, इथं जाय तिथं जाय, क्लास कर, असं कर, ढमकं कर, निरा पैशाचा चुराळा ना. असं जर झालं तर आता काय करावं मग? आमचं सोडा ना बा, कास्तकाराचे पोरं आहेत तर तिथं पाहिले ना, मी गेलतो ना. हो, जमीन इकू आले ते. हो, कोण गहाण ठेवल्या, कोण सोनं इकलं, कोण मायनं गहाण ठेवलं. अशा परिस्थितीत जर अशी परिस्थिती आली, डबल फी भराव कुठून? हो, काय करावं त्यानं? लय गंभीर गोरखधंदा झाला, गोरखधंदा. हो, सांगतो ना, शिक्षणाचा बाजारच झाला रे बा. हो, बेकार परिस्थिती झाली आता. टाक पैसा पे पाणी, काही विषय खराच नाही, बेकार काम आहे. हो ना, तरी तर मला पोट्टे कॉलेजमध्ये दिसतच नाही आता. हो, सगळे निरा इकडे गेले क्लासले, तिकडे गेले क्लासले, असेच ऐकायला येते. परिस्थितीच तशी आहे ना आता. ते नाही केलं तर मग तुमच्या आयुष्यात काय मग? हो, याच्यात तुमचं काही ना काही बनू शकता तुम्ही, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा. म्हणून या परीक्षेकडे मुलं जास्तीत जास्त वळले. पण का बाकी क्षेत्र नाही आहे का? पण हे असं आहे ना, काम असं आहे ना, प्रवाह. एक मेंढी पोला तिकडे गेले की चालले तिकडे. हो ना, कुठचा पास झाला आणि चांगल्या मार्काने झाला तर आमच्याच क्लासेसचा आहे म्हणते. मग हो, दिल्यास होय त्याला काही पैसे झालं होय मग काय. मग असं आहे ना, ते सगळा भपकाबाजी आहे आता. हो, काय सांगा तुम्हाला. चला आता जेवण करून घेऊ. हो, धोंड्याचं आता तुमचं जेवण राहिलेलं आहे. आता कपडे लत्ते ते उद्या आणीन बा, तुम्हाला रवाना करीन. एक मिनिट, ते डॅनी आबाजीचा फोन आहे. हॅलो, बोला ना डॅनी आबाजी. काय म्हणत होते? काही नाही म्हणलं, काय धोंड्याला गेला का कुठं मेवण्याच्या घरी? हो तेच म्हणलं. कुठं टाइमच कुठं भेटते. तेच तर आता देवलाले म्हणलं म्हशीचं पाहिजे बा. हो, म्हणून आता इकडे आलो मी. हो, येतो ना उद्या उद्या येऊन जातो. पाहुणचार झाला आता, आज आहे आता पाहुणचार. हो, बस सकाळी निघतो मी आता. हो, काही हरकत नाही. काय म्हणत होते, बाकी काही विषय नाही ना, बरं पद्धतशीर आहे ना? अरे काही नाही, ते देवीदासची इकडे पाय ना जरासं सोबती होई ना तुया. हो, वावरात एकटाच आपला हातानं भाकरी बोळवते आणि खाते ते बापले क. त्याच्या घरची बाई तिकडे जाऊन बसली, तर म्हणलं ते काही जरासं मिटवा लागन ना आपल्याले. गावातल्याच कर लागन का तेवढं. ते आता कंदिल्याला म्हणलं तर कंदिल्यामध्ये जाऊ द्या बा तिकडे. तसाच माणूस आहे ती. हो, ते तर आहेच म्हणा. आलीच नाही मग ती लाराची आहे नाही. हो का, बरोबर. हो ना, काय ती मोठा घोर झाला, भांडणं करून गेली बाई. हो ना, घबाड प्रकरण. हो, बरोबर, ठीक आहे ना. मी आता उद्या येतो. हो, पाहू मग आपण त्याचा मेळ बसू. दुपारी बसू त्याच्या खोपडीत आणि जरासं त्याला समजावून सांगू, फोन लावू. काही ना काही बसू मेळ त्याचा. तेच म्हणलं मग. हो, ये उद्या. हो, मोठा ना आपण जाऊ दोघं चौघ जण. सांगू जरा समजावून दिले. हो ठीक आहे मग आता. हो, बाकी गावातलं माहीत पडलं असेल ना मग ते याचं. हो, काय सोयरिकीचं संतोषचं झालं असेल ना माहीत. त्याचं काही ते झाले का सोयरी का? काय झालं त्याचं मला माहित नाही बा काही. हो, मी इकडे 2 दिवस झाले. आहे ते आता शिवलाले माहीत बा बरोबर पद्धतशीर. आता मला कसं अदरकतच माहीत आहे. हो, त्याला विचार बा त्या कंदिलेले ते आईले. हो, ते गेलतेत म्हणते काल पोलीस स्टेशनले, मला काही माहीत नाही. तसं हो का, बरोबर. शिवलाला लावीन ना फोन, विचारीन ना काय आहे. हो, ठीक आहे, काही वांधा नाही. हो, ओके. चला मग जेवण करून घेऊ. हो, नंतर ते शिवलाला फोन लावा लागणार. काय आमच्या गावात मोठं एक एक चालूच राहते. चला आता करून घेऊ जेवण.
आले वाटते नाही. हो तेच म्हणलं वाटच पाहू राहिलो होतो ना. आता काय झालं काय नाही आता पोलीस स्टेशनले. हो काय गेलं वाटते ना मग काय जमलं मग. हो काय आपल्याला कसं भेव लागते अशा गोष्टीचं. हो मग मी काय आलो नाही. हो काय म्हणते मग पोझिशन जमली मग संतोषचं बजेट नाही. हो नाही बसला मेळ. काय सांगता आता जाऊ द्या काय आपले जातं ना आपलं जोडं नाही बघून काय सांगा तर विशेष काय सांगायचं. म्हणजे कसं काय म्हणलं आपले जात आपले ओट म्हणजे कसं काय मग सांगा तर खरी काय झालं काय नेमकं म्हणजे अरे मी म्हटलं पंगत गिंगतचं काही विचारासाठी आले का बा. काय कसं आहे काय नाही मला सांगा तर खरी. काय बोलता हे देदा सनसनी टाकला ना त्याला आडवा दांडू. मग हे बा सांगतो ना तुम्हाला कुठं ना कुठं काही ना काही वांदेल कामं करते. हो आता पाबर आता घबाडात मुकडात घेतलं असतं. आज त्याची बायको घरी आहे का गेली घरी भांडणं करू. तिथंही तसंच केलं त्यानं. कसं एक संसार बसून राहिला होता कुटुंब. मस्त जमलं होतं ना ती पोरगी आहे की बी नाही हटेल्याचं. मग बिलकुल म्हणे मी कोर्टात लग्न करीन तरच घरी जाई. मग पूर्ण बिलकुल झालं होतं ना फायनल आम्हाला वाटे की जमलंच आता. शेवटच्या बिलकुल क्षणाले राजा देवदासनं केला धिंगाणा. ते बाप म्हणजे भुकलंच आहे नाही असं. मग काय कसं काय गेलेत का मग आपापल्या घरी. अरे लय चालवलं आहे ना. मग काय तर हे माऊली भाऊन आपलं खादोळ्या गिदोळ्या सगळे एकत्र झाले ते. म्हणे आपण असं म्हणून म्हणत यायले की बा आता आपलं लग्न धोंडा झाला की करून टाकू. आणि आपापल्या घरी यायला घेऊन आलं की यायले दणकी देऊ असा याचा विचार होता. पण ते काय झालं ते पोरगी ऐकली नाही. शेवटी मग देवीदासनं जे करायचं ते केलंच राहिजे. हो त्यानं त्याच्या मनाचं कसं मत परिवर्तन केलं. आता तुमच्या वडिलाच्या इकडे पहा तुम्ही त्याचं कसं होईल. तोंड दाखवायला जागा राहीन का. पण सांगा तुम्ही प्रेमाच्या पुढे काही आहे का. प्रेमाच्या पुढे गरीब श्रीमंत असं काही असते का. मग त्यानं शेवटी जे सांगायचं ते सांगितलं. त्या पोरीने ऐकलं आणि पोराने ऐकलं. हो म्हणजे बा जाऊ द्या सैराट होईल म्हणे. फालतू बापार राग यायचा भावाला राग यायचा काही व्हायचं पुढे. पुढचं भविष्य चांगलं नाही तुमचं. म्हणून शेवटी त्याने निर्णय घेतला की जाऊ द्या बा आपापल्या परीनं आपण लग्न करू. हे काही योग्य नाही आहे. मग शेवटी विषय क्लोज झाला. तर जे झालं ते झालं. आता शेवटी काय नाही का प्यार का दुश्मन देवदास सनसनी असं झालं ते. काय पण खादोडीला काय गरज होती ते याची. खादोडी काय आलं म्हणलं. त्यालाच तर सोयरी करायची आहे त्या पोरीची. मग त्याच्या घरी त्याला सून म्हणून न्यायचं आहे. मग एवढी मोठी इस्टेट आहे याच्याजवळ हॉटेलाजवळ पुरं दडपाच्या मागं आहे ते. म्हणून तर ते जरा संगच होता ते. मग त्याच्या पोराचं ते नाही का हो डॉक्टर आहे ते. हो त्याचं आणि त्या पोरीचं लग्न करणार आहेत ते. हो पुढे पाहिजे हे काय सुखी राहील का ते. मग हो हे पाहिजे पैसे मागू मागू हॉटेलले थंडागार करणार आहे खादोड्या. मग पाहा ना तिचे किती हाल करतील ते. छळ करणार आहे छळ ते. हो असे लोक आहेत ते. मग श्रीमंत लोक काय एवढे सोपे असते का. काय झालं काचं पण जाऊ दे आता हुकलं आता काय इलाज नाही का. हो पण जाऊ दे कुठं भानगडीत हिंदी वाढले असते विनाकारण. हो फालतू आता हॉटेल आला असता गावात दादा खेळ बा हो मारा मार्या आणि फालतू भानगडी. जाऊ दे हो जे झालं ते का चांगलं झालं म्हणलं का नाही का. हो काय करता त्याच्या भानगडी हो 8 दिवसात सगळं गोळ होते. मग काय तर मग आज लोक पाहिलं नाही का आपण. 4 दिवस म्हणत होते येऊ नको नसा आहे तसं आहे. हो शेवटी बा संतोष टुकटुके एक नंबर मालामाल झाला असता. हो घरजवळ बनला असता ते मस्त बिलकुल नो टेन्शन. मग शेवटी पोरगी म्हटल्यावर काय करणार आहे त्याला. त्याच्या केसाला धक्का नसता लावला. मग असं आहे ते. पण जाऊ दे आता त्याला समजलं नाही ते त्याला डोकसंच नाही तर आपण काय करावं. हो त्याचं ते पाच बस. शांताराम कुठं गेले म्हणा. हॅलो बोला शांताराम भाऊ काय म्हणता बा कुठं होते हो 2 दिवस दिसून नाही राजा. गावात एवढ्या राजा कांड होऊन राहिले तुम्ही कुठे जाऊन बसले. कायच रे इकडे आलो ना मी धोंड्याचा महिना नाही का बे. मग कसं मेवना म्हणे या बा. हो आता ते रसाईन गिसाईन ढमकन मग झाला आता बाहेर आलो मी. हो पानगिन खाव म्हणलं. हो काय ते सांगितलं मग डॅनी आबाजीनं काय झालं म्हणते रे बा. काय ते संतोषचं निपटलं का म्हणलं. काही नाही राजा. मग काय तर संतोषनं पोहून नेली तिथे हटलीची पोरगी. हो ते झालंही द्यायचं लग्न करणार होते सगळंच होतं. हो आपले देवदास सनसनी गेले बा तिथं. हो त्यानं प्रवचन सांगितलं सगळा फिसकुंडा झाला राजा. हो आले तर पासले तोंड करून. मग काय तर हो शेवटी काय आता संतोष म्हणजे जाऊ द्या बा म्हणे. जवळ म्हणते तसंच ऐका लागते म्हणे बहिणीचं काय करता काय नाही. नाही तर लग्न होऊनच आता घरी आले असते हार टाकून. हो पंक्तीची तयारी कंदिलाबाजी करून राहिली होती. मी बाकीचं हलगो मालगो करत होतो. पण आता काय करता. हो एक कार्यक्रम हुकला आपल्या गावातला. बाबा असं होतं का ते प्रकरण. तेच तर म्हणलं मला माहिती नाही राजा. फोन केला असं आलोच तुम्ही. आता मला माहिती नाही त्याने फोनही नाही केला. अरे आम्हालाही नाही बोलावलं ना कंदिलाबाई सारख्या माणसाला नाही बोलावलं त्यानं. मग देवदासला घेऊन चालले आपले डांगोरा मिरवर. केला काही त्यानं जे करायचं ते धिंगाणा. जाऊ दे त्याचं. बरं तुमचं काय विषय काय म्हणता म्हणलं काय काय साठी लावला फोन. काही नाही ना तेच देवदाससाठीच ते डॅनी आबाईचा फोन आलता. हो काय वावरात हातानं भाकरी बोलवते म्हणे बा जेवतेत खातीत म्हणे. हो काय ते त्याच्या घरची बाई जाऊन बसेल आहे म्हणते तिच्या भावाच्या घरी. सासरवाडीले तर म्हणलं देवदासच्या तर चालता का म्हणलं जरासं निपटासाठी. कुठे बा होत म्हणा नाही म्हणा त्याच्या नांदी नका येऊ आऊट आहे ते माणूस त्याच्या नांदी लागायला पुरत जाबा ते आम्ही काही येतही नाही ते संग. मग काय कुठं बसता. हो माणूस कसा हे आहे ते. हो मॅच तर त्याला म्हणलं तू राजा म्हणलं कोणाची आता संसार होऊन राहिले तर फालतू त्याने आळकाट टाकतं म्हणलं. मला म्हणे तुला समजते का म्हणे. तुला अक्कल आहे का म्हणे काही. आता तू पोरगी असते तर मग समजलं असतं म्हणे. आता मला नाही तर मी काय करू. हो ना आपलं कसं होतं तर द्यायचं बरोबर. प्रेम होतं नाही का द्यायचं. नाही पा नाण्याला 2 बाजू असते शिवलाल. हो कसं आहे. हो कोणी या बाजूचा विचार करते कोणी त्या बाजूचा विचार करते. कोणाला हे पटते कोणाला ते पटते. सगळ्याच गोष्टी होतच राहणार आहे या जमान्यातनी. हो जाऊ दे ते विषय सोडून दे. हो आता चालता का देवदासच्या मग काय येत ना. आता काय तुम्ही मन सांगतो बा बा माहिती इच्छा नाही म्हणा. पण पान तुम्ही पहिले भेटून या द्यायले. हो नंतर मग काय होते ते सांगा मला. हो वावरात ते स्वयंपाक गिपाक करते घरी तालाच असते त्याच्या. हो ना वावरातच राहते म्हणते जास्त करून. हो घरी आता काय आता पोट्टन ते वावरातच. हो ठीक आहे येईन ना मी आता उद्या सकाळी येतो. ते डॅनी आबाजीला घेऊन त्याच्या खोपडीत चालला जातो. हो पाहू मग काय होते तर. ठीक आहे आणि ते मंदिराचं काम दिलं का म्हणलं कोणाला मग. आर्किटेक्ट पाहतो म्हणजे तुम्ही.
हो हो, ते हे बा तिन्ही मंदिराचं काम दिलेलं आहे आपण एक आर्किटेक्टले. हो, डायरेक्ट उधळच दिलं. हो, आपल्याजवळ जितका माल आहे त्या हिशोबाने त्याला सांगितलं इतक्या इतका आमचा खर्च करायची अपेक्षा आहे. आम्ही येऊनही पाहणार नाही. ते म्हणे बा जरा पाण्याची कमतरता आहे म्हणे, सुरू करून देतो म्हणे 8-15 दिवसात. तेच म्हणलं मग, नाही तर कसं ते बी पैसे चालले जायचे आपले. हो, कसं आहे घबाड पटकन खर्च करावं लागतं. आता आम्हीच तेवढा सुरू करू राहिलो उद्या. ठीक आहे मग, आता ते मंदिराचं टापटीपर लावून द्या फटकन, कामं सुरू करा म्हणा. हो, बसून जाईल ते 8-15 दिवसात. जरा पाण्याची तुटवड आहे की नाही, वर न्या लागतील पाणी ते. हो, करतो मी सुरुवात आता. हो, काही हरकत नाही. हो, चला ठीक आहे, ठेवतो मग. बोल नाही. काय म्हणत होती? अरे काही नाही, कुठं आहे म्हटलं, काय चालू आहे, काय काम करू राहिला म्हणलं. काय तिकडे रोपवाटिकेत, मग काय तर इकडे रोपवाटिकेत आता रोपण आहेत का आता बरसाच्या हिशोबानं. हो ना, ते बाबाचं कसं आहे, बाबा काही इथं जाय तिथं जाय चालूच राहते ना. आता तिकडं भाजीपाल्याचं पाव का काय बा, मग काय सगळे लोक त्रास देऊन राहिले. आता तू बी गेली तिकडे. आता 8 दिवस झाले ना, आता वापस नव्हती आलात का? आता सांग बरं तू, आता किती वाट पाहता? नाही बा, मी येतच नाही वापस आता. हो, काऊन की तुला सांगितलं ना मी एक वेळ. हो, याई ना त्या घबाड्यात हिस्सा घ्यायला काय फरक पडला असता यायले. म्हणलं लोक किती आता श्रीमंत होऊन राहिले. 40-40 काय किती 30-30 लाख भेटले म्हणते. मग 30-30 लाख रुपयात मी त्याचं किती मस्त जमलं. यायला काय अडचण होती घ्यायला. याई ना म्हणलं सगळं पाणी सोडलं म्हटलं. सगळं म्हणलं धिंगाणा करून टाकला आपला. त्याला पटत नाही बाबा तशा गोष्टी. मग आता हरामच आपल्याला पाहिजे नाही म्हणते. हो, आता मेहनतीची अडीची भाकर जरी भेटली तर सुकान झोप लागते म्हणे आपल्याला, काळजी राहत नाही. मग असे विचारायचे बाबाच आहे. मग आता आपण काय बोला त्याच्यात नाही. आपण बोला तर म्हणून तुला समजते का, असं आहे ते. मग असं आहे ना, आता आपल्याला काही जास्त बोलता येत नाही. तुला आता काय सांगा, आता पहिल्यापासून असेच आहेत ना ते. मग म्हणून तर आता इथपर्यंत माग राहिलो आपण, नाही तर आजच्या कुठच्या कुठे गेलो असतो. पण काय म्हणलं, जेवले का नाही म्हणलं ते. हो, स्वयंपाक पाण्याचं कसं रे तुमचं, कोण देते कसं काय चालू? काय शेवटी आहेस का तुला काळजी बाबाची. म्हणून म्हणतो जाऊ दे, जे झालं ते झालं, चालली तू वापस. म्हणले काळजी, म्हणले भाऊ काळजी. राह ना उपाशी, राह ना तसे, मला घागर लागते. विचारून राहिले काय कसं करतात, स्वयंपाक पाण्याचं काय चालू आहे बा. मी तर वावरातच असतो आम्ही आता. हो, जास्त घरी जाणंच नाही. आपलं घरी गेली इथं आणून बांधले. पण बाकीचं काय जायचं असलं तर दिवसभरात तुझी एखादी चक्कर होते गावात. हो, खोपडीत आता स्वयंपाक बाबा बनवते तर चालू साठी स्वयंपाक. हो, अजून व्हायचाच आहे. हो, तर आता मी इकडे रोपवाटिकडे काम करतो आणि जेवायला जातो तिकडे. हो, बाबा तिकडे भाजीपाल्याला पाहिजे, स्वयंपाक पाणी हे ते सगळं टापटिप चालू आहे. चालू दे. हो, करा ना, किती दिवस करणार आहे पाहू ना वाटत आहे. हो, शेवटी आता त्याला याच लागेल एक दिवस तरी. मग सांगेन मी त्याला काय आहे तर. बरं ठीक आहे, मग आता येत नाहीच मग. हो, मग आता काही म्हणजे कधी येतं काही अंदाज समजा. नाही, मी येत नाही आता, मग पाहायला येत नाही म्हणलं मी. हो, आता शेवटी त्यालाच म्हणले आले आला तर तुम्ही येईन. हो, ते माय बाबा काय म्हणते ते विचार करून. हो, ते मी माझ्या काही अटी राहायची ना आता. त्याच्या अटीन काय तर काय माय बाबा मानते का. हो, बरं पाहिजे बा, मग आता काय करायचं ते. हो ठीक आहे, मग ठेवू का मग. बरं ठेव मग. हो, ठेवतो. काय वाटते तिथंच नाही का? हो, द्या नावात द्या तुम्ही. हो, काय करू राहिले विचारा जरा. आहे का रे देवदास, आहे का म्हणलं? खोपडीत आहे का, कुठं आहे रे? अरे या हो डॅनियाबाजी, या स्वयंपाक चालू आहे आता, काय करता या. बरोबर. हो, ये रे बुवा शांताराम. हो, ये ना, ये बसू जरासं. हो, ये मोठा. जत्रा चांगली वाटते. हो, या कोण कोण आहे, या सगळे या. झाले आता मस्त गरम गरम पोहे आपल्या. हो, मस्त आपलं काटेल वांग्याची भाजी. हो, चला जेवता का. भुका लागल्या का म्हणलं. नसन जेवले तर मग कसं घ्या एक एक ताटन जेवा. आपल्याजवळ काही कमी नाही. हो, कमी पोळ्यात टाकूल्या का पोळ्या अजून. मस्त आपलं लोणचं टाकलं 10-12 आंब्याचं, कांदा फोडला आपला की बिलकुल चल दे रट्टा. हो, घेऊ का मग, घेऊ ताट. आता कुरमत विषय काढा लागला नाही का. हो, एखादा मन काढला तर फडकाचा. अरे काही नाही, आता कसं जेवण करून आलो. हो, आता डॅनी आबाजी म्हणे चला बसू म्हणे जरा भर. मी काय चला मग आता देवताच्या खोपडीत बसू म्हणे. काय झाला मग स्वयंपाक पण नाही का. हो, बरं झालं ना, बरं झालं, मस्त झालं. कालचं काय प्रकरण मग लेकाचं काय हुकल वाटते मग तो ते नाही संतोषचं. हो, बरं केलं ना ते. हो, काय चांगली गोष्ट नाही ते. ते का संतोषचं का. हो, टाकलं मिटून ते. काय करता सांगितलं त्याला समजून जरासं. लेका माणूस किती राहणार म्हणलं, काय भाऊ जास्त शानपणा करून राहिले तुम्ही. केले सरके ते गेले आपापल्या घराकडे. हो, संत्या गेला घरी त्याच्या तिकडे, त्या गावाला त्याच्या भावाच्या. येतो म्हणे मी 8-10 दिवसानं. आणि ती पोरगी गेली हॉटेले सोबत. हो, झालं निपट झालं ते. हो, पण लोक आलेच त्याची आता ही येऊन राहिली म्हणे देवदास फालतूचा काम केलं म्हणे, शिवल्या गिवल्या हे ते. हो, कंदील बुटाय बी. हो, नसता कामं करते म्हणे हे, याला काही गरज होती का. होत होतं एका पोराचं चांगलं, तर आता काय चांगलं होत होतं का त्याचं. आले असते माराले, काही झालं असतं, फोडलं असतं डोकसं, काय हातपाय मोडले असते. कोण येणार आहे त्याचं कराले. पण आपण कायले कोणाच्यात पळा, त्याचं ती पाच बसन लेकाची. मग कोण करणार आहे म्हणलं. दिशा कोण दाखवणार आहे समाजाला. आपल्यासारख्या वयोवृद्ध माणसानं म्हणा हे ते समजून सांगत त्याच्या लक्षात येईल. त्याचं वय कमी असते, अज्ञान असते, अनुभव नसते. 2 वर्षांनी त्यालाच पश्चाताप होती या गोष्टीचा, की नाही बा हे लय चुकीचं केलं आपण, मायबापाला हे केलं, त्रास दिला. आज म्हणलं परिस्थिती काय झाली. म्हणून म्हणलं कसं आहे, त्याला गोष्टी पुढच्या माहीत नसते. म्हणून आपल्याला थोडंसं त्याला मार्गदर्शन करणं आवश्यक असते. हो, ते सगळं बरोबर आहे म्हणा, त्याच्यात काही चुकी नाही. पालकाच्या दृष्टीने तर लय चांगलं काम केलं. हो, आता कसं आहे, चूक समजली त्याच्या जाऊ दे तिकडे.
हो पण मी काय म्हणत होतो तो कमीत कमी आता या समजा हे परिस्थिती वावर आली स्वयंपाक करून राहिला हे आता कसं चांगलं नाही वाटू राहिलं आम्हाला हा डॅनी आबाजी म्हणते बा एकटाच माणूस स्वयंपाक करते राहते हा हो बाई येऊन नाही राहिली काय झालं काय नाही हा हो म्हणलं थोडंसं त्या घबाळातली तो आले का घेतलं असतं काही वाद झाले नसते सगळं निपटलं असतं हा हो आता ते कसं तू नाहीच म्हणे तुला दादा हे विचारलं पण मग आता शेवटी हिशेवाटी झाली आणि आता तो इथं समाधा पडला मग आता हे तू सांग कसं निपटावं आता हा निपटायचं तर कसं निपटायचं हे या बुड्याला काही चांगलं वाटून नाही राहिलं आम्हालाही नाही वाटून राहिलं हा हाताने स्वयंपाक करणं बाई तिकडे हा लेकरू असं हा असं नाही पाहिजे ना पहा ना तुम्हीच पहा शांताना भाऊ हा हो घबाडातला हिस्सा घेतला नाही हा हो अरे कोणाला काय किती काय असला हरामाचा पैसा सांगतो ना तुम्हाला हा 1,000 कोटीचा मालक आत्ता म्हणलं तोंड बांधून त्याले न्यायालयात न्याय लागला हो तेच आपला खोटे गावकर हा हो सांग ना किती 23 लाख पोट्याचं आयुष्य बर्बाद करणारा हा डबल आता हे परीक्षा घेणं आहे म्हणते हा आणि त्याचं काय राहिलं हा झालं ना पुरं हा असतंच लागला का नाही हा आता लोक चढत नेलं हा म्हणजे इमानदारीच्या याच्यावर त्याची भिस्त होती का नाही मग काय झालं शेवटी हा झालं ना बरोबर हा रातभर झोपाय का त्याले त्याच्या घरच्या यायले हा आणि दुसरी गोष्ट ते खरात बाबा हो किती लुटलं लोक आहे त्यानं हा आणि काय परिस्थिती आहे त्याची हा हा घामा झोकाय झाला असा दिसते ना असा हा पाहत नाही आपण काय हाल आहे त्याचे तर मग आता तू सांग अर्धी आपली भाकर खाऊन मला संध्याकाळची चैनीनं झोप लागते मग ते पुरलं का हे पुरलं हा आणि काय त्या घबाडाचं टिकणार आहे हा अर्धी भाकर मेहनतची जर भेटून राहिली तर मी कायले घेणार होती हा म्हणून ते मा घरच्या बैल समजत नाही ना राजाचे रंक झाले म्हणलं हो किती मोठमोठे साम्राज्य खलास लागले मग ज्याचं खरं सांगतो ना श्रमाच्या याच्यावर जर द्यायची भिंत आहे ना ते कधी कोसळत नाही म्हणलं हो ते झोपडी असली चालते मोठमोठे महाल खाली कोसळती पण श्रमानं इमानदारीनं बांधलेली झोपडी काही पडणार नाही त्याला निवांत झोप लागते कोणतं टेन्शन राहत नाही शिवायची धाड पडन बा इडीन धमकईन हा रातभर झोप नाही येत हा मा घरी घबाळ आहे बा येईल का कोणी हा अरे आम्हाला कायचं भेव आहे हा तुम्हाला आजही बी भेव आहे का नाही शांताराम सांगा तुम्ही हा काही येईन का बुवा काही होईल का बुवा हा म्हणून म्हणतो आपल्याला ते पटत नाही आणि आमच्या घरच्या बैल ते चालत नाही मग आता त्याला इलाज काय सांगा तुम्ही सांगा ते काही खोटी गोष्ट नाही म्हणा सध्या आमचं लुक धुकधुक करूनच राहिलं अशी छाती चमचम करते रात्री हो असं वाटते काही धाड पडल का बा कोणाला माहीत होईल का बा लिकीज होईल का बा हा होते हाय भेव आम्हाला हो पण आता काय करता आता परवाच्या विरुद्ध वाईता येत नाही ना असं या देवीदास नाही एक दिवस तुम्ही हे बा सांगतो ना सगळं ओका लागेल तुम्हाला सांगतो ना हो जितकं तुम्ही हरामाचं खासा तेवढं बाहेर पडते ते हो राहत नाही काही ते हो आज ना उद्या तुम्ही ध्यान ठेवा माझी गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला भरून द्या लागेल सगळे भरून फक्त आता देवस्थानचा 10%चा हिस्सा आहे म्हणून मुका आहे मी नाही तर मॅच कंप्लेंट दिली असती त्याच दिवशी पण मी मुक काय साठी त्याला बा खरोखर 10% आता तसाही भेटतच होता आणि मंदिरही होत होतं पण तुम्ही आता सगळ्यांनी दडपलं म्हणून कसं तुमच्या विरोधात मला कसं वाटते बा जाऊ द्या चांगलं झालं यायचं आपण काय त्याच्यानी बिबे घाला पण बाकी हो एक दिवस तरी तुम्हाला हे सगळं बाहेर ओका लागणार आहे एवढं मी नक्की सांगतो आता काय होईन तर हो आता ते पुढचं पुढे आता ते काय नशीब शेवटी नाही का हो पण मी काय म्हणतो आपला वांद्याचं कुठरोक चालू द्या मग आता हे स्वयंपाक कुठरोक करतो तू हा काहीतरी आता वांदा मिटवा म्हटलं उद्या चाल मग आता तुझ्या सासरवाडीला जाऊ आपण समजावून सांगू आणि चाल लिहू घेऊन हा हो चालत नाही का सासरवाडीले उद्या अरे हो मी कुठं नाक घासाले तो हा ते पायानं तिच्या गेली वापस ते येते मग मी नाही जाणार घेणाले येशीन ये नाही येशील नको येऊ पण देवीदास मग आता हे कसं राजा वांदा या वयात वांदे असे म्हणजे काय शोभत नाही ना हे बरोबर नाही ना हे नवीन असतं तर काही नाही हा लय वर्ष झाले ना आता हे पोरग लग्नाला आलं ना मग ते मलाच समजायला पाहिजे का तिला नाही समजत का मग तिला माहित नाही का माणूस कशा रंगाचा आहे बा असं हरामाचं आपल्या माणसाला पटत नाही हा ते म्हणते बा घबाळाचा हिस्सा घेतलाच काऊन नाही मी येत नाही मग आता हिशे मागत यायले मी हिशे मागणार हो का यायले आता मागणारही नाही आपल्याला होतं त्यावेळेसही आपण घेतला नाही म्हणून म्हणलं ते आपण जातही नाही आपण द्यायले म्हणजे म्हणतही नाही मी काय म्हणतो एक फोन लावू का मी हो सध्या फोन लावतो म्हणतो काय काय नाही येता का बा हो येऊ राहिले बा फक्त तू मुकाटन राह तू काही बोल नको आली तर आली फोन लावा ना माय काही म्हणणं नाही हो बोला तुम्ही काय बोलायचं ते पण आपण बोलतही नाही हो जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत बोलतही नाही बरं ठीक आहे ना मग पाहतो लावून मी हो ठीक आहे हो एक मिनिट डॅनियाबाजी लावा तुमचे जेव डॅनी आबाजीचा फोन आहे म्हणजे यानंच त्याला करायला लावला असला पाहिजे हा हॅलो हा बोला म्हणलं आबाजी काय म्हणत होते अरे बापा सुन बाई आता कसं माही सुनच मन लागन का नी हो आपलं देवीदासचे हाल नाही पावल्या जाऊन राहिले ना बापा लाराची आई तुम्ही इथं येऊन पहा जरा काय हाल आहे तो कपडे धुवून राहिला माणूस आता कपडे धुवून आणले की स्वयंपाकाले बसला काय ते पोया त्याच्या सऱ्या जुईक्या आणि ते भाजीले नाही चवले कायच्या काय त्याची येले म्हण सांगत हो म्हणलं येऊन जा ना बापा कायले म्हणलं तकलीफ देऊन राहील त्याले कसं आहे 2-4 वर्ष शिल्लक जगन
घासाल म्हणा आयुष्यभर आता बने ना. हो करा म्हणा आता धुणं भांडे करा. मग समजते काय असते बायाचे काम. हा बसले आपले. हो ना आता सांगा तुम्ही सांगा. हा मी काय आता खरंच येत होती का? चुकी कोणाची आहे तुम्हीच सांगा ना आबाजी. माझी चुकी आहे काय याच्यात मी? मग आता किती हेकड माणूस आहे तुम्हाला माहिती आहे का? एखादी बाई टिकली असते का पहा बरं तुम्ही. म्हणलं मी हा म्हणून त्याचं तरी जागेवर आहे काही ना काही तिथं. नाही तर म्हणलं बा घरात तिथे बाय टमरेट नसतं राहिलं. इतके म्हणलं लोक दान देणार माणसं आहेत ते. म्हणा पण बाई कसं आहे नावं ठेवतात ना लोक. असं आहे तसं आहे दिवदाचे हाल पाहून. जाऊ दे जे झालं ते झालं. येऊन जाय उद्या. नाही नाही अजिबात येत नाही म्हणलं मी. हो ना एक फोन तर लावला का विचारा ना त्याले. हो मी तर म्हणलं पोराला विचारतो काय चालू आहे काय नाही मला काळजी. त्याला काळजी आहे का एखादा लावला फोन. मग अजिबात येत नाही मी आता. हो बसा म्हणा हाताने बळवत भाकरी. हो ठेवतो फोन मी आता. नाही ना ऐक ना बाई बनलं हे बा शांताराम काय बोल बर तू. नाही ना पा लाराची आई मी शांताराम भाऊ बोलतो. हो एक काम करा तुम्ही उद्या चालले. हो भलाही लागेल तुम्ही हो कंदिला भजी डॅनिया भजी यायला पाठवतो. तुम्ही त्या संग चालले. नाही तशी नाहीत म्हणलं मी शांताराम भाऊ. हो त्याला म्हणा इथं या तुम्ही. हो माझ्या बाबाशी बोला. हो ते काय म्हणते. हो त्याच्यानंतर मी येईन. हो ते बी ते आले तर. हो तसे नाहीत मी. असं म्हणता नाही का? बरं देतास मी काय म्हणतो. हो 2 शब्द बोला. हो म्हणा चाल येतो म्हणा मी येतो म्हणा. हुट ना मी नाही येत ना. मग तिच्या पायाने गेली ते तिलेच ये म्हणा. हो तू ये म्हणलं. हो तुझ्या बाबाला घेऊन येतो. तुम्ही या तुम्ही. मी नाहीत म्हटलं मला नाही गरज. हो सांगून राहिले. हो ना तिथंच बसून होते तुम्हीच फोन लावला काय सांगता. म्या का लावला हे आले इथं. हो मला नाही गरज फोन लावायची तुले काही गरज नाही. हो नको येऊ 10 वर्ष. हो काही टेन्शन नको घेऊ. का नाही. हो मला लोक येत नाही. हो तुम्हाला वाटलं. हो ठेवा ठेवा फोन. हो तुम्हीच लावायला लावता आणि सांगता. मग म्हणून तर आता फोन लावला तुम्ही. आम्ही लावला का? आम्ही लावला का? म्या नाही लावला फोन घेईन. हो यायनच लावला. हो मी काय लावून राहिलो. हट ठेव फोन. हो मीच ठेवतो. हो काय ले. हो येसाल तर या म्हणलं. हो माझ्या बाबाची माफी मागा. हो तर होईल का होईल तर काय समजा ना. हो आता डबल फोन लावू नका. सरळ इथं या तुम्ही नाक घासत. हॅलो अरे मी काय म्हणतो. अरे काय कट केला फोन तर. ठेवा. पाहता आहे आलंच ना माझ्या लक्षात. सगळे 4-5 जण जमले तिथून बरोबर फोन लावला. हो इतके आयरी नाहीत मला लवकर मी. हो घबाड घेतल्याशिवाय तुम्ही गावात येत नाही. मग काही करा तुम्ही हिस्सा मागा तर येईन. हो माझ्या बाबा ते सांगितलं साहेब. हो आता काय होते हो जिरली आता. हो येणंच आहे यायले.